राज्यातील 1,70,00,000 लाडक्या बहिणींना दिवाळीच्या निमित्तानं 10 वस्तू वाटप होणार आहेत। बघा, आता तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेलं होतं। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे राज्यातील 1,70,00,000 लाडक्या बहिणींना या दिवाळीच्या निमित्तानं 10 वस्तू मोफत सुद्धा मिळणार आहेत। तर बघा, लाडक्या बहिणींना याच्यामध्ये 15 किलो तेलाचा डबा मिळणार आहे। त्यासोबतच लाडक्या बहिणींची दिवाळी गोडवावी या दृष्टिकोनातून पैठणी साडी वितरित केले जाणार आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींना विविध वस्तू अजून वाटप केले जाणार आहे। तर त्या वस्तूंची यादी या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा या 10 वस्तूंचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, लाडक्या बहिणींना आज महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, महिला व बालिका सेवाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। याच बैठकीमधून लाडक्या बहिणींना गॅस, लाडक्या बहिणींना पैठणी साडी आणि लाडक्या बहिणींना या ठिकाणी 15 किलो तेलाचा डबा आणि अजून 7 वस्तू वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींनी या 10 वस्तूंचा प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। बघा, लाडक्या बहिणींना यंदाची दिवाळी 100% गोड होणार आहे। म्हणजेच मागच्या दिवाळीपेक्षा यंदाची दिवाळी जास्तीत जास्त गोड करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हे निर्णय घेण्यात आलेले आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना आता जवळच महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या 10 वस्तू वितरित करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना जर दिवाळीनिमित्त या 10 वस्तू वाटप केल्या तर लाडक्या बहिणी आपल्याला मतदान करतील। या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून या 10 वस्तू वितरण करण्याबाबत परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे। तर या 10 वस्तूंचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, याच्यासाठी अर्ज कसा करायचा आहे, हे या 10 वस्तू कुठे मिळणार आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। लाडक्या बहिणींनो, तुमची दिवाळी मागच्या दिवाळीपेक्षा यंदाची दिवाळी 100% गोड सुद्धा होणार आहे। कारण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मागच्या दिवाळीला फक्त 7,500 रुपये देण्यात आलेले होते, परंतु यंदाच्या दिवाळीला तुम्हाला 3,000 रुपयांचा बोनस वितरित होत आहे। त्यासोबत 2 हप्त्यांचे 3,000 रुपये, लाडक्या बहिणींनो गॅस कनेक्शनचे पैसे आणि तुम्हाला एकत्रितपणे 10 वस्तू वितरित सुद्धा होतच आहे। तर या ठिकाणी आज राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी सर्व जिल्ह्यांमध्ये या वस्तू मिळणार नाहीत। म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांमध्ये या वस्तूंचा लाभ घेता येणार नाही। हप्त्यांचे पैसे, बोनसचे पैसे सर्व जिल्ह्यांमध्ये वितरित केले जातील, परंतु या ज्या 10 वस्तू वाटप केल्या जाणार आहेत, तर या 10 वस्तू फक्त या प्रमुख 12 जिल्ह्यांमध्ये वाटप केल्या जाणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल तर या ठिकाणी तुम्हाला सुद्धा या 10 वस्तूंचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येईल। तुम्हाला सुद्धा दिवाळीचा बोनस 3,000 रुपये वितरित होईल। बघा, दिवाळीचा बोनस वितरित करण्याबाबत आताच काही मिनिटांपूर्वी बातमी सुद्धा आलेली आहे। लाडक्या बहिणींनो, या बोनस विषयी काय बातमी आलेली आहे, तर आताच तुम्ही सुद्धा बातमी ऐकलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, यंदाची दिवाळी गोड होणार आहे। तुम्हाला सुद्धा या दिवाळीच्या निमित्तानं 3,000 रुपयांचा बोनस वितरित केले जाणार आहे। म्हणजेच काही लाडक्या बहिणींना 2,500 तर काही लाडक्या बहिणींना 3,000 रुपयांचा बोनस वितरित केले जाणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींना एकंदरीत तुमच्यासाठी 4 आनंदाचे निर्णय शासनाने घेतलेले आहेत। या 4 निर्णयामुळे सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार आहे। बघा, याच्यामध्ये पहिला निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे 3,000 रुपये म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबर या 2 महिन्यांचे पैसे या ठिकाणी आजपासून वाटप करायला सुरुवात केलेली आहे। हा जायला पहिला आनंदाचा निर्णय। दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना 3,000 रुपयांचा बोनस वाटप होत आहे। त्यासोबत तिसरा आनंदाचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना 10 वस्तू वितरित होत आहेत। आणि लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाचा शेवटचा आनंदाचा निर्णय म्हणजे चौथा आनंदाचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, मागच्या दिवाळीपेक्षा यंदाची दिवाळी जास्तीत जास्त गोड करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी 4 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर या 4 आनंदी निर्णयांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्याचीच माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। तुम्हाला सुद्धा या 4 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये। तर या पहिल्या आनंदी निर्णयाच्या माध्यमातून भरपूर लाडक्या बहिणी
बहिणींना फायदा होणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, पहिला आनंदाचा निर्णय तुम्हाला सुद्धा माहिती असेल की ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे पैसे तुम्हाला कुठेही जाऊन घ्यायचे नाही, तर ते पैसे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये वितरित होतील। दुसरा आनंदाचा निर्णय गॅस कनेक्शनचे पैसे। तर बघा या गॅस कनेक्शनचे पैसे कुठेही जाऊन घ्यायचे नाहीत, या ठिकाणी कोणते कागदपत्रे द्यायची गरज नाही, ते पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये हस्तांतर होतील। म्हणजेच ज्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होत आहे त्याच ठिकाणी गॅस कनेक्शनचे पैसे वाटप होतील। आता बघा लाडक्या बहिणींना तिसरा आणि चौथा आनंदाचा निर्णय। बघा तिसरा आनंदाचा निर्णय म्हणजे 3000 रुपयांचा बोनस आणि चौथा आनंदाचा निर्णय म्हणजे दिवाळी निमित्त 10 वस्तू। तर बघा या ठिकाणी तिसरा आनंदी निर्णयाचा लाभ कसा घ्यायचा आहे, चौथ्या आनंदी निर्णयाचा लाभ कसा घ्यायचा आहे त्याचीच माहिती या ठिकाणी देत आहे। म्हणजेच एकंदरीत याच्यासाठी कोणकोणत्या पात्रता ठेवण्यात आलेल्या आहेत, याच्यासाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना 10 वस्तू 3000 रुपयांचा बोनस वितरित केला जात आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची दिवाळी या ठिकाणी 100% गोड सुद्धा होऊन जाईल। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण पात्रता बघून घेऊयात, परंतु लाडक्या बहिणींनो त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की हा बोनस आणि या 10 वस्तू कशामुळे वितरित केल्या जात आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पहिलं कारण म्हणजे सरकारला लाडक्या बहिणींच्या मतदानाची गरज आहे। आता जवळच नगरपंचायत, महानगरपालिका, त्यासोबत जेडपीच्या निवडणुका आलेल्या आहेत, जिल्हा परिषदच्या निवडणुका आलेल्या आहेत। त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकींना लाडक्या बहिणी आपल्याला जास्तीत जास्त मतदान करतील, या ठिकाणी या दृष्टिकोनातून या वस्तू आणि हा बोनस वितरित केला जात आहे। बघा तुम्हाला सुद्धा माहिती असेल की ज्यावेळेस मतदान असायचे, मग ते आमदारकीचं मतदान असू द्या, खासदारकीचं मतदान असू द्या, तर त्यावेळेस आपल्या घरी येऊन काही आपल्या गावामधील किंवा बाहेरच्या गावामधील व्यक्ती लोक या ठिकाणी येऊन पैसे वाटप करायचे, म्हणजेच या ठिकाणी आपल्याकडून मतदान विकत घ्यायचे। त्याचप्रमाणे सरकारने आता डोकं लावलेलं आहे, हे पैसे कोणाच्या थ्रोनं पाठवता थेट लाडक्या बहिणींना पाठवले तर या ठिकाणी त्यांची दिवाळी गोड होईल आणि त्यांना सुद्धा वाटेल की या ठिकाणी सरकार आपल्या कामाचं आहे, सरकार या ठिकाणी आपला फायदाच करत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी स्वतःचं मतदान करतील, आपल्या पतीला सुद्धा मतदान करायला सांगतील, मुलांना मुलींना सुद्धा मतदान करायला सांगतील, त्यासोबत सासू सासऱ्याला सुद्धा मतदान करायला लावतील। हा दृष्टिकोन ठेवून सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी या 10 वस्तू आणि हा बोनस सुद्धा वितरित होत आहे। त्यानंतर जे दुसरं कारण समोर आलेलं आहे, तर ते दुसरं कारण म्हणजे या ठिकाणी लाडक्या बहिणी नाराज होत्या। आता लाडक्या बहिणी का नाराज होत्या, तर सरकारने 2100 रुपये देऊ असं सांगितलेलं होतं, परंतु लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यात आलेले नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 2 हप्त्यांचे 3000 रुपये, बोनसचे 3000 रुपये आणि या 10 वस्तू वितरित करण्याचा निर्णय या ठिकाणी मागच्या 2 दिवसांपूर्वीच घेण्यात आलेला होता आणि त्याची सुरुवात आजपासून करण्यात आलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा या 10 वस्तूंचा लाभ, या बोनसचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। तर आता आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत, जेणेकरून तुमच्या मनामधील सर्व शंका दूर होऊन जातील आणि तुम्हाला सुद्धा कळून जाईल की या 10 वस्तू या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत। तर बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक दिवाळीला सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना बोनस देण्यात आलेला आहे। सर्व लाडक्या बहिणींना ओवाळणीचे पैसे भाऊबीजेच्या अगोदर देण्यात आलेले होते। त्यानंतर लाडक्या बहिणींना या ठिकाणी या 2025 सालामध्ये तुम्हाला सणाला कोणतेही गिफ्ट मिळालेलं नव्हतं, म्हणजे संक्रांतीचा सण आला, त्या संक्रांतीच्या सणाला साड्या देऊ अशा पद्धतीने सरकारने सांगितलेलं होतं, परंतु त्यावेळेस सरकारकडे जास्त पैसे नसल्यामुळे संक्रांतीनिमित्त साड्या देण्यात आलेल्या नव्हत्या। त्यानंतर गुढीपाडवा आपला मोठा सण आला, तर त्या सणाला सुद्धा साड्या देऊ असं सांगितलेलं होतं, परंतु देण्यात आलेलं नाही। त्यानंतर दसरा आला, या ठिकाणी बघा नवरात्री संपून गेले तरी पण लाडक्या बहिणींना कोणतीही ओवाळणी, कोणतेही गिफ्ट देण्यात आलेलं नव्हतं, परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारने निर्णय घेतलेला होता की दिवाळीलाच एकदाच 10 वस्तू वितरित करू, म्हणजेच वर्षभर देण्यापेक्षा एकदाच वितरित केलं तर या ठिकाणी लाडक्या बहिणींना सुद्धा फायदा होईल आणि काहीतरी दिल्यासारखं तरी वाटून जाईल। त्यामुळे लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून या 10 वस्तू वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। काही ठिकाणी वितरित व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींना या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत, या 10 वस्तूंचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, याच्यासाठी पात्रता कोणकोणती आहे, आता या 10 वस्तू कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होतील, हा जो 3000 रुपयांचा बोनस वितरित केला जाणार आहे, तर हा 3000 रुपयांचा बोनस कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना
2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, जेणेकरून तुमची यंदाची दिवाळी 100% गोड होऊन जाईल। या ठिकाणी तुम्हाला दिवाळीच्या निमित्तानं सरकारच्या माध्यमातून भेटवस्तू सुद्धा मिळून जातील। तर बघा लाडके बहिणींनो, सर्वात अगोदर सुरुवात करूयात की या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत। तर बघा लाडके बहिणींनो, याच्यामधील पहिली वस्तू तेलाचा डबा। बघा 15 किलो तेलाचा डबा दिवाळी गोड करण्यासाठी वाटप होत आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींनो, दुसरी वस्तू म्हणजे पैठणी साडी। बघा लाडक्या बहिणींना साड्यांची आवड असते, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून पैठणी साडी तिसरी जी वस्तू आहे तर ती वस्तू म्हणजे 3 गॅस। बघा लाडक्या बहिणींना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे वाटप होत आहेत। आता उर्वरित ज्या 7 वस्तू आहेत तर त्या 7 वस्तू या ठिकाणी 4,500 किमतीच्या आहेत, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना 7 वस्तू मिळणार आहेत। तर या 7 वस्तू कोणकोणत्या आहेत हे सुद्धा तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचं आहे। आता लाडक्या बहिणींनो, या 7 वस्तू ऐकण्या अगोदर या ठिकाणी तुम्ही पात्र आहात का हे पाहणं गरजेचं आहे, कारण फक्त तुम्ही वस्तू पाहताल, या ठिकाणी मनामध्ये आशा लावून ठेवाल, परंतु तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर बघायचं आहे की या ज्या वस्तू वाटप केल्या जात आहेत तर या वस्तू कोणकोणत्या आहेत आणि याच्यासाठी जे सरकारच्या माध्यमातून पात्रता लावण्यात आलेली आहे तर ती पात्रता कोणकोणत्या लावण्यात आलेल्या आहेत त्याची माहिती सुद्धा बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारला माहिती आहे की श्रीमंत बहिणींची दिवाळी प्रत्येक वर्षाला गोड होत असते, परंतु आमच्या गरीब लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होत नसते। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून मागच्या काही दिवसांपूर्वी सप्टेंबर हप्ता वितरित केला। आता दिवाळी जवळ आलेली आहे, म्हणजे दिवाळी तोंडावरच आहे। 1 ते 2 ते 3 दिवसांमध्ये आता दिवाळी येत आहे। त्या पार्श्वभूमीवरती सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला आहे की आमच्या लाडक्या बहिणीने सुद्धा दिवाळी चांगल्या पद्धतीने साजरी करावी, या दृष्टिकोनातून या 10 वस्तू वितरित होत आहेत। तर या 10 वस्तूंची यादी बघणार आहोत, परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार या 10 वस्तू फक्त पात्र लाडक्या बहिणींनाच मिळाव्यात, किंवा अशा काही लाडक्या बहिणी आहेत की त्या श्रीमंत आहेत तरी पण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, तर अशा लाडक्या बहिणींना या 10 वस्तू मिळाल्या नाही पाहिजेत। त्या दृष्टिकोनातून फक्त पात्र लाडक्या बहिणींच्याच खात्यामध्ये या ठिकाणी बोनसचे पैसे या 10 वस्तू त्यांना दिल्या जाणार आहेत। त्याच्यासाठी सरकारच्या माध्यमातून पात्रता लावण्यात आलेली आहे। तर ही पात्रता काय आहे, याच्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची तुम्हाला दक्षता घ्यायची आहे त्याचीच माहिती या ठिकाणी देत आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पात्रता तपासूनच तुम्हाला या 10 वस्तू मिळत आहेत। तर याच्यामध्ये तुम्हाला वस्तूंची यादी वाचून दाखवत आहे, परंतु त्याच्या अगोदर या प्रमुख 5 पात्रता लक्षात घ्या। बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या पात्रता वेगळ्या आहेत आणि या 10 वस्तूंसाठी नवीन पात्रता लावलेल्या आहेत। त्यामुळे जर तुम्ही नवीन पात्रतांमध्ये बसत असाल तर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये 100 आणि 101% घेता येणार आहे। तर याच्यामध्ये बघू शकता, पहिली जी पात्रता लावण्यात आलेली आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असायला पाहिजे। बघा ज्यांचा अर्ज पात्र असेल त्यांना दिवाळीनिमित्त बोनस, त्यांना दिवाळीनिमित्त 10 वस्तू वितरित होत आहेत। त्यासोबत दुसरी जी पात्रता आहे तर ती दुसरी पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे। बघा लाडक्या बहिणींनो, दुसरी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींचं चालू वर्षाचं उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे गेलेलं नसावं। बघा जर तुमचं उत्पन्न या 2025 सालामध्ये 2.5 लाखांच्या पुढे गेलेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी या 10 वस्तू मिळतील या गोष्टीवरती विश्वास ठेवत बसू नका, कारण 2.5 लाखांच्या पुढे जर उत्पन्न असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। त्यानंतर तिसरी जी पात्रता आहे तर ती तिसरी पात्रता सरकारी नोकरीची आहे। बघा ज्या लाडक्या बहिणी स्वतः सरकारी कर्मचारी असतील किंवा त्यांच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी कर्मचारी असेल तर त्यांना सुद्धा याचा लाभ घेता येणार नाही। त्यासोबत लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुमचं वय 65 वर्षांच्या पुढे असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। बघा एकंदरीत या महत्त्वाच्या 4 ते 5 पात्रता लावलेल्या आहेत। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी या प्रमुख पात्रतांमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होत आहे। त्याच लाडक्या बहिणींना या दिवाळीच्या निमित्तानं 3000 रुपयांचा बोनस आणि या 10 वस्तू वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण पात्रता बघितलेली आहे, तर आता आपण या ठिकाणी ज्या 10 वस्तू वाटप केल्या जाणार आहे तर त्या 10 वस्तूंची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे, परंतु याच्यासाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील सरासरी 2,26,00,000 लाडक्या बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। तर अशा सर्व लाडक्या बहिणींना हा लाभ घेता येणार नाही, कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार 36
जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यामधील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर त्या लाडक्या बहिणी जास्तीत जास्त गरीब आहेत, त्यामुळे या 14 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। 14 जिल्ह्यामधील सरासरी 50 लाख बहिणींना या 10 वस्तूंचा लाभ बोनसचा लाभ वितरित होत आहे। बघा लाडक्या बहिणींना 2 हप्त्यांचे 3000 रुपये सरसकट सर्व जिल्ह्यामधील सर्वच लाडक्या बहिणींना वितरित होत आहेत। गॅस कनेक्शनचे पैसे सरसकट सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींना वितरित होत आहेत, त्यांना सुद्धा मिळणार आहेत। परंतु या ज्या 10 वस्तू वाटप होत आहेत तर या 10 वस्तू आणि हा 3000 रुपयांचा बोनस सरसकट सर्व जिल्ह्यामधील सर्वच लाडक्या बहिणींना वाटप होत नाही। तर याच्यासाठी प्रमुख 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर हे 14 जिल्हे तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे, त्यामुळे 14 जिल्ह्यांची यादी काळजीपूर्वक पाहायची आहे। जर तुमचा जिल्हा या 14 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला या ठिकाणी 3000 रुपयांचा बोनस आणि या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर आता या ठिकाणी तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे, यापुढे तुमचा वेळ घेणार नाही। परंतु लाडक्या बहिणींना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की या ठिकाणी याच्यासाठी काही अजून अटी आहेत का, तर बघा लाडक्या बहिणींना याच्यामध्ये अजून कोणत्या अटी घालण्यात आलेल्या नाही। म्हणजेच लाडक्या बहिणींना ज्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक दिवाळीला रेशनधारकांना आनंदाचा शिधा वाटप केला जात असतो, म्हणजेच या ठिकाणी रेशनधारकांची दिवाळी गोड करण्यासाठी त्यांना प्रत्येक दिवाळीला या ठिकाणी आनंदाचा शिधा वाटप केला जात असतो। त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी गोड करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून या शिध्याच्या ऐवजी 10 वस्तू वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी या 10 वस्तूंसाठी पात्र असतील त्याच लाडक्या बहिणींना 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येत आहे। तर या ठिकाणी तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे। तर आता आपण या 10 वस्तू बघून घेऊयात, त्यानंतर लगेच जिल्ह्यांची यादी सुद्धा सांगणार आहे। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, जे 4 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यापैकी पहिला आनंदाचा निर्णय तुम्हाला सांगितलेला आहे की लाडक्या बहिणींना या ठिकाणी सप्टेंबर हप्ता वाटप झाला। आता पहिल्या आनंदी निर्णयामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर तर या 2 हप्त्यांचे 3000 रुपये विस्तार होत आहेत। खऱ्या अर्थाने या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। त्यानंतर लाडक्या बहिणींना दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे गॅस कनेक्शनचे पैसे। बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला आठवतंय का, बघा लाडक्या बहिणींना ज्यावेळेस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेस त्यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेली होती आणि याच योजनेच्या माध्यमातून 3 गॅसचे पैसे वितरित होतील अशा पद्धतीने आपल्याला सांगण्यात आलेलं होतं। परंतु आतापर्यंत कोणत्याही बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले नव्हते, तर त्याचं आज मुख्य कारण समोर आलेलं आहे। तर ते कारण म्हणजे मागच्या दिवाळीला बोनस दिला तर या दिवाळीला काय द्यायचं असं सरकारला प्रश्न पडणार होता, त्यामुळे सरकारने निर्णय घेतला की मागच्या दिवाळीला बोनस दिला तर या दिवाळीला गॅस कनेक्शनचे 2500 रुपये आणि आपण लाडक्या बहिणींना 2 हप्त्यांचे 3000 रुपये म्हणजेच एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींना 5500 रुपयांचा बोनस वितरित होत आहे। त्यासोबत ज्या लाडक्या बहिणी 14 जिल्ह्यामधील असतील तर त्या लाडक्या बहिणींना तो 5500 रुपयांचा बोनस आणि या 10 वस्तू वितरित सुद्धा होतच आहेत। आता बघा लाडक्या बहिणींना या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत, या 10 वस्तूंसाठी कुठे अर्ज करायचा आहे का, पात्रता तुम्हाला सांगितलेली आहे। ज्या ज्या बहिणी पात्र असतील त्यांनाच मिळणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत, कुठे मिळणार आहे, बोनसचे पैसे कसे मिळणार आहेत आणि या ठिकाणी ज्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे ते प्रमुख जिल्हे आणि या ठिकाणी कोणकोणत्या लाडक्या बहिणींना वाटप होणार आहे त्याचीच माहिती देऊन टाकतो। तर बघा लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर परभणी जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे, कारण हा परभणी जिल्हा शेतकरी बांधवांचा जिल्हा आहे। या परभणी जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी बांधवांचे कुटुंब आहेत आणि याच जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या पत्नी म्हणजेच त्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत। तर त्या लाडक्या बहिणींची दिवाळी गोड करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला आठवतंय का, बघा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धुमाकूळ घातलेला होता। परभणी जिल्ह्यामधील नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला होता। तर हा पूर आल्यामुळे लाडक्या बहिणींचे घरे उद्ध्वस्त झाले, या ठिकाणी शेतामध्ये पाणी शिरून शेतामधील माती वाहून गेली, अशा पद्धतीने गोष्टी घडलेल्या होत्या। तुम्हाला सुद्धा आठवत असेल। बघा लाडक्या बहिणींना त्यावेळेस सरकारने काही वस्तू त्यावेळेस सुद्धा वाटप केलेल्या होत्या आणि आता लाडक्या बहिणींना त्या वस्तू आता दिवाळीपर्यंत संपत आलेल्या असतील। त्यामुळे यंदाची दिवाळी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी 14 जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींची गोड होत आहे, कारण
14 जिल्ह्यांमध्ये दिवाळीच्या निमित्तानं या 10 वस्तू वितरित सुद्धा होतच आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, 14 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा परभणी जिल्हा, तर या परभणी जिल्ह्याला सर्वात अगोदर प्राधान्य देण्यात आलेलं आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी परभणी जिल्ह्यामधील असतील तर अशा लाडक्या बहिणींची दिवाळी 100% गोड सुद्धा होतच आहे। आता लाडक्या बहिणींनो, दुसरा जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा दुसरा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, तर या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा परभणी जिल्ह्यासारखी सिच्युएशन परिस्थिती निर्माण झालेली होती। त्यामुळे दुसरा जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त लाडक्या बहिणी आहेत आणि या परभणी आणि बीड जिल्ह्यामधील या दोन्ही जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींची दिवाळी गोड करण्यासाठी या ठिकाणी या 2 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। त्यानंतर लाडक्या बहिणींनो, पुढचा जिल्हा अमरावती जिल्हा, त्यानंतर धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर असेल, म्हणजेच बघा अहिल्यानगर असेल, त्यासोबतच असे जे जिल्हे आहेत म्हणजे सांगायचं झालं तर यांची नावे अगोदर अहमदनगर होते, औरंगाबाद होते, त्यासोबतच आता उस्मानाबाद अशी नावं होती। तर ही नावे आता या ठिकाणी बदलण्यात आलेली आहेत। तर अशा सर्व जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी वस्तू वाटप होतील। त्यानंतर पुढचा जिल्हा पुणे, पुढचा जिल्हा मुंबई, त्यानंतर रत्नागिरी, रायगड, गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, भंडारा, गोंदिया अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये सुद्धा या 10 वस्तू वितरित केल्या जातील। म्हणजेच टोटल मिळून 14 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। आता या ठिकाणी तुम्हाला 10 वस्तूंपैकी 3 वस्तू सांगितल्या। पहिली वस्तू तेल, त्यानंतर दुसरी वस्तू तुम्हाला सांगितली की साखर, तिसरी वस्तू या ठिकाणी बघा तुम्हाला सांगितलेली होती की डाळी मिळणार आहेत, विविध प्रकारचे मसाले मिळणार आहेत, सोयाबीन मिळणार आहे, मीठ, मैदा, साखर, त्यासोबतच दिवाळीला अजून काही साहित्य लागते, रवा असेल, मैदा असेल, अशा सर्व गोष्टी तुम्हाला सुद्धा वाटप होत आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाची दिवाळी गोड करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी 10 वस्तू वितरित करण्याचा निर्णय, बोनस वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तशा प्रकारच्या बातम्या फिरत आहेत। लवकरच लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिवाळीनिमित्त बोनस मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। म्हणजे सध्याच्या स्थितीला तर तशाच बातम्या सुरू आहेत। त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला बोनस वितरित होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। जर वितरित झाला तर या ठिकाणी आनंदाची गोष्ट आहे।